Then in this chapter, our next point is power of a excise officer under the medicinal and toilet preparation. कुठल्या कुठल्या पॉवर्स आहेत एक्साइज ऑफिसर आहे त्याच्याकडे, किंवा जे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचं एक्सपोर्ट देन मॅन्युफॅक्चरिंग कंट्रोल करतोय, प्रिव्हेंट करतोय, त्या एक्साइज ऑफिसर कडे कुठल्या कुठल्या पॉवर्स आहेत. इन दॅट फर्स्ट पॉवर इज इन्स्पेक्शन, म्हणजे जे मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन आहे त्याचं इन्स्पेक्शन काय करू शकतो, तो जो एक्साइज ऑफिसर आहे तो एक्साइज ऑफिसर त्याचं इन्स्पेक्शन करू शकतो. देन सेकंड पॉवर आहे एंट्री, सर्च अँड सीजर्स, म्हणजे जे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत किंवा ज्या मॅन्युफॅक्चरिंग केलेल्या प्रिपरेशनचं त्यांना एक्सपोर्ट करायचं आहे, इम्पोर्ट करायचं आहे, ते प्रिपरेशन जे आहे त्याची एंट्री किंवा एंट्री करणं किंवा त्याची जे सर्च आहे ते सर्च हिस्ट्री त्यांच्याकडे ठेवणं किंवा त्याच्या ज्या एंट्री केलेल्या आहेत त्या चेकआउट करणं, हे काय आहे तर एक्साइज ऑफिसरचं वर्क आहे किंवा त्याच्याकडे ती पॉवर आहे. देन डिटेन्शन पर्सन, म्हणजे एखादा जर पर्सन विदाउट लायसन और इलिगल वेनं जर ते मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन, म्हणजे जे अल्कोहोलिक प्रिपरेशन्स असतील किंवा जे ओपियम नार्कोटिकचे जे प्रिपरेशन्स आहेत मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन रिलेटेड, ते प्रिपरेशन इलिगल वेनं जर तो पर्सन एक्सपोर्ट करत असेल, डिस्ट्रीब्यूट करत असेल, तर त्या पर्सनला पनिशमेंट देण्याचं वर्क पण पॉवर पण कुणाकडे आहे, तर जो एक्साइज ऑफिसर आहे ना त्याच्याकडे ती पॉवर आहे. देन सस्पेन्शन, रिवोक ऑफ दी लायसन्स, म्हणजे एखादा पर्सन आहे त्याच्याकडे स्पेसिफिक लायसन आहे आणि त्या स्पेसिफिक लायसन अंडर तो इलिगल वेनं मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन एक्सपोर्ट करत असेल, डिस्ट्रीब्यूट करत असेल, तर त्याचं जे लायसन आहे ते कॅन्सल करण्याची पण पॉवर एक्साइज ऑफिसरकडे आहे. देन सम नोटिसेस, म्हणजे जे लायसन्स कॅन्सल करण्याचे जे नोटिसेस आहेत किंवा डिटेन्शन ऑफ ए पर्सन मीन्स त्या पर्सनला पनिशमेंट देण्याचे जे नोटीस आहे त्या नोटीस पण फॉरवर्ड करण्याचं वर्क जे आहे किंवा जी पॉवर म्हणतो आपण ती एक्साइज ऑफिसर कडे आहे. देन प्रॉसिक्युशन, म्हणजे त्या पर्सनला, म्हणजे ज्या पर्सनने इलिगल वेनं एखादं ड्रग किंवा टॉयलेट प्रिपरेशन डिस्पोज करत आहे, एक्सपोर्ट करत आहे, तर त्या पर्सन वरती केस फाईल करण्याचे पण पॉवर एक्साइज ऑफिसर कडे आहे. समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Then disposal of a seized article and arrested person, म्हणजे जे पर्सन्स आहे ज्या पर्सननी ते इलिगल वेनं मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन डिस्पोज करतायत किंवा एक्सपोर्ट करतायत, ते जे आर्टिकल्स आहेत त्या आर्टिकल सील करणं किंवा ते ज्या पर्सननं ते इलिगल वेनं ते टॉयलेट प्रिपरेशन असतील किंवा जे मेडिसिनल प्रिपरेशन्स आहेत ते एक्सपोर्ट करत असतील, तर त्या पर्सनला अरेस्ट करण्याची पॉवर पण कुणाकडे आहे, तर जो एक्साइज ऑफिसर आहे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचा त्या एक्साइज ऑफिसरकडे आहे. देन पॉवर टू अरेस्ट, म्हणजे इलिगल वेनं ते जर ड्रग सेंड करत असेल, डिस्ट्रीब्यूट करत असेल, तर त्या पर्सनला अरेस्ट करण्याची पॉवर मीन्स त्याला इम्प्रिझनमेंट देण्याची जी पॉवर आहे ती पण कुणाकडे आहे, तर एक्साइज ऑफिसर कडे आहे. देन पॉवर टू मेक रूल्स, म्हणजे जे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स आहेत ते मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन मॅन्युफॅक्चरिंग करणं, देन मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन अँड एक्सपोर्ट करण्याचे जे पॉवर्स आहेत त्याच्या रिलेटेड जे रूल्स आहेत ते रूल्स प्रिपेअर्ड करण्याचे किंवा रूल मेक करण्याची जी पॉवर आहे ती पण कुणाकडे आहे, तर जो एक्साइज ऑफिसर आहे त्या एक्साइज ऑफिसर कडे आहे. Then next point under this chapter, duties of a excise officer. एक्साइज ऑफिसरच्या कुठल्या कुठल्या ड्युटीज आहेत
तर चेकिंग द क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ऑफ अ टेक्निकल स्टाफ, इक्विपमेंट, जसे सुटेबिलिटी ऑफ अ बिल्डिंग अँड ऍप्लिकेशन, फायनान्शियल पोझिशन. म्हणजे जो पर्सन त्या टेक्निकल लॅबोरेटरीमध्ये, म्हणजे ज्या लॅबोरेटरीमध्ये त्या मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, त्या पर्सनचं क्वालिफिकेशन आणि त्या पर्सनला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किती इयर्सचा किंवा किती एक्सपिरियन्स आहे हे चेक करण्याची पण ड्युटी कोणाची आहे, तर एक्साइज ऑफिसरची आहे. देन त्या लॅबोरेटरीमध्ये ज्या लॅबोरेटरीमध्ये त्या मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातंय, ती लॅबोरेटरीमध्ये किती इक्विपमेंट्स आहेत, त्याच्यानंतर ती बिल्डिंग सुटेबल कंडिशन मध्ये आहे का, प्रॉपर त्याचं डिझाईन आहे का, प्रॉपर त्याच्यात प्रॉपर रिक्वायरमेंट अवेलेबल आहेत का हे चेक करणं किंवा चेक करण्याची ड्युटी पण कुणाची आहे, तर एक्साइज ऑफिसरची आहे. देन ऍप्लिकंट्स, म्हणजे ज्या ऍप्लिकंटनं त्या मॅन्युफॅक्चरिंग साठी ऍप्लिकेशन केलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स साठी, तर त्या ऍप्लिकंटची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे चेक करण्याची पण एक्साइज ऑफिसरची ड्युटी आहे. फर्स्ट ड्युटी काय आहे, तर जो टेक्निकल स्टाफ आहे त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये अवेलेबल आहे तो, त्याचं क्वालिफिकेशन आणि त्याचा एक्सपिरियन्स चेक करणं. देन जी त्याची टेक्निकल लॅबोरेटरी आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याच्यात कुठले कुठले इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत ते चेक करणं. देन त्याचं जे बिल्डिंगचा लेआउट आहे किंवा बिल्डिंग सुटेबल कंडिशनला आहे की नाही हे चेक करणं, हे चेक करण्याची पण ड्युटी कुणाची आहे, तर एक्साइज ऑफिसरची आहे. देन जे मॅन्युफॅक्चरिंग साठी ऍप्लिकेशन प्रोव्हाइड केलेलं आहे ऍप्लिकंटनं, ते ऍप्लिकेशन ज्या पर्सननं प्रोव्हाइड केलेलं आहे त्या पर्सनची फायनान्शियल पोझिशन चेक करण्याची ड्युटी पण कुणाची आहे, तर जो एक्साइज ऑफिसर आहे त्याची आहे. देन नेक्स्ट ड्युटी आहे व्हिजिट द प्रिमायसेस ऍट अ रेग्युलर इंटरवल. म्हणजे ज्या प्रिमायसेस मध्ये मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातंय, स्टोरेज केलं जातंय, त्या प्रिमायसेसला किंवा त्या एरियामध्ये रेग्युलर इंटरवलला जाऊन व्हिजिट करणं ही पण एक्साइज ऑफिसरची ड्युटी आहे. देन countersign on a intent to get alcohol from the distillery. म्हणजे जे अल्कोहोलिक प्रिपरेशन्स आहेत त्या अल्कोहोलिक प्रिपरेशनचं सेल करत असतील किंवा ते अल्कोहोलिक प्रिपरेशन डिस्ट्रीब्यूट करत असतील, तर ते डिस्ट्रीब्यूट करताना जी काउंटर साईन आहे ते डिस्ट्रीब्यूट करताना जी साईन केली जाते काउंटर साईन, ती साईन करण्याची पण ड्युटी कुणाची आहे, तर कुणाची आहे ड्युटी? एक्सरसाइज ऑफिसर. एक्साइज ऑफिसरची. Then next, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ एक्साइज ऑफिसर. म्हणजे कुठल्या कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत एक्साइज ऑफिसरच्या, तर करेक्ट कलेक्शन ऑफ ए ड्युटी अँड पेनाल्टी. म्हणजे त्याच्या ज्या ड्युटीज आहेत त्या आपण ज्या ड्युटीज बघितलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या ड्युटीज आहेत एक्साइज ऑफिसरच्या, कुठल्या कुठल्या ड्युटीज आहेत? Checking qualification of the staff, ओके. suitability, देन अजून ड्युटीज करेक्ट वेने त्याचं कलेक्शन करणं. म्हणजे त्याचा टेक्निकल स्टाफचं जे क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स प्रॉपरली किंवा करेक्टली कलेक्ट करणं. त्याच्यानंतर त्यानं जे अल्कोहोलिक प्रिपरेशन सेंड केलेलं आहे त्याच्यात जे काउंटर साईन असतील किंवा ते सेंड करताना जे साईन केलेले आहेत त्याचा रेकॉर्ड ठेवणं. त्याच्यानंतर तिथे
त्या लॅबोरेटरीमध्ये कुठले कुठले इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत ते इक्विपमेंटचं चेकिंग करणं, ह्या काय आहेत तर एक्साइज ऑफिसरच्या ड्युटीज आहेत. आणि त्या करेक्ट वेनं फॉलो करणं किंवा त्याचं करेक्टली कलेक्शन ठेवणं ही काय आहे तर एक्साइज ऑफिसरची ड्युटीज आहे. देन पेनाल्टी कुठल्या कुठल्या आहेत तर म्हणजे एखादं जर इलिगल वेनं एखादा पर्सन त्या अल्कोहोलिक प्रिपरेशन्स असतील किंवा टॉयलेट प्रिपरेशन असतील ते एक्सपोज करत असेल किंवा एक्सपोर्ट करत असेल किंवा ते सेल करत असेल तर त्या पर्सनचं लायसन्स कॅन्सल करण्याची जी पेनाल्टी आहे किंवा त्या पर्सनला जी इम्प्रिझनमेंट दिली जाते, तुरुंगवास दिला जातो, ती पेनाल्टी प्रॉपरली फॉलो करण्याची किंवा त्याचं पेनाल्टी त्या पर्सनला देण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते कुणाकडे आहे तर एक्साइज ऑफिसरकडे आहे. देन आर्टिकल 6 शुड हँड ओव्हर टू ऑफिस इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन. आणि जो पर्सन इलिगल वेनं ते एक्सपोर्ट करत आहेत प्रिपरेशन किंवा सेल करत आहेत तर त्या पर्सनचं जे ऍप्लिकेशन आहे किंवा ते जे आर्टिकल्स आहे सीज केलेलं ते आर्टिकल जे पोलीस ऑफिसर आहे किंवा जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला हँड ओव्हर करण्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी एक्साइज ऑफिसर आहे. देन आर्टिकल 6 शुड बी डिस्पोज स्पीडली. म्हणजे ते जे आर्टिकल आहे जे सीज केलेलं आर्टिकल आहे म्हणजे एखादं प्रिपरेशन आहे इलिगल वेनं ते डिस्पोज करत असतील एक्सपोर्ट करत असतील किंवा डिस्ट्रीब्यूट करत असतील तर त्या पर्सनला जी पनिशमेंट प्रोव्हाइड केली जाते किंवा त्याच्यावरती जो खटला किंवा जी केस फाईल केली जाते तर त्याच्या रिलेटेड जे डॉक्युमेंट्स असतील ते स्पीडली काय करायचे, जे पोलीस असतील, पोलीस इन्स्पेक्टर असतील किंवा जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये काय करायचंय डिस्पोज करायचं आहे. देन पर्सन अरेस्ट शुड बी फॉरवर्डेड विदाउट डिले टू excise officer who is empowered to produce the against magistrate. म्हणजे ज्या पर्सनला अरेस्ट झालेली आहे किंवा ज्या पर्सनला इलिगल वेनं ते सबस्टन्सेस सेल केलेले आहेत ते सबस्टन्सेस सेल केल्याच्या नंतर जे आपण त्याला पोलीस स्टेशन मध्ये किंवा जो ऑफिसर आहे त्या ऑफिसरच्या हँड ओव्हर करतो ते ऑफिसरच्या हँड ओव्हर केल्याच्या नंतर त्याला ऍज अर्ली ऍज पॉसिबल काय करायचंय तर मॅजिस्ट्रेट कडे प्रोड्यूस करायचं आहे किंवा मॅजिस्ट्रेटच्या अगेन्स्ट प्रोड्यूस करायचं आहे. Then next point under this chapter, that is offense and penalties. Offense आणि penalties कुठल्या कुठल्या आहेत तर offense and penalty आहेत. In that first offense is a contravention of any of the provision. म्हणजे ह्या रूल अंडर एखादं ड्रग्स किंवा एखादं टॉयलेट प्रिपरेशन जे आहे त्याचा मिसयूज जर करत असतील तर त्यासाठी कुठली पेनाल्टी आहे तर इम्प्रिझनमेंट अप टू 6 months. त्या पर्सनला काय पेनाल्टी दिली जाते तर त्या पर्सनला 6 monthsची इम्प्रिझनमेंट विथ फाईन 2000 रुपीज ऑर बोथ. म्हणजे जर समजा मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन जे आहे त्याचं मिसयूज जर केला तर त्या पर्सनला इम्प्रिझनमेंट अप टू 6 months अँड फाईन 2000 रुपीज ऑर बोथ ही पेनाल्टी तिथं प्रोव्हाइड केली जाते. देन सेकंड ऑफेन्स आहे फेल्युअर टू पे एनी ड्युटी ऑफ एक्साइज पेएबल अंडर दिस ऍक्ट. म्हणजे एखादा पर्सन जो आहे त्या पर्सननं त्याच्या ज्या ड्युटीज आहेत त्या ड्युटीज प्रॉपर वेनं फॉलो नाही केल्या ऍक्ट अंडर तर त्या पर्सनला काय पेनाल्टी प्रोव्हाइड केली जाते तर इम्प्रिझनमेंट अप टू 6 months ऑर फाईन ₹2000 रुपीज ऑर बोथ. देन थर्ड ऑफेन्स आहे फेल्युअर टू सप्लाय रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. म्हणजे एखादा पर्सन आहे तो त्या पर्सननं जर समजा प्रॉपर इन्फॉर्मेशन जी आहे त्या
ड्रग रिलेटेड किंवा ते जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट रिलेटेड जी प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपर इन्फॉर्मेशन जर सप्लाय नाही केली, ती इन्फॉर्मेशन सप्लाय करण्यात तो जर त्याचं जर फेल्युअर असेल तर त्या पर्सनला इम्प्रिझनमेंट अप टू 6 मंथ और फाईन ₹2000 और बोथ ही काय केली जाते, पेनल्टी तिथं प्रिस्क्राईब केली जाते. देन नेक्स्ट ऑफेन्स आहे फेल्युअर टू द फर्निश प्रूफ ऑफ द एक्सपोर्ट. म्हणजे एखाद्या पर्सनने एखादं सबस्टन्स आहे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचं ते एक्सपोर्ट केलेलं आहे आणि ते एक्सपोर्ट केलेलं जे सबस्टन्सेस आहेत त्याचं जे प्रूफ आहे ते जर तिथं फर्निश केलं नाही, डिस्प्ले केले नाही जे एक्साइज ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे, किंवा ते जर स्टोअर करून ठेवलं नाही तर त्या पर्सनला फाईन रुपीज अप टू ₹2000 विच मे एक्सटेंड टू ट्वाइस द अमाउंट ऑफ दी ड्युटी. आणि त्याचा तो जो फाईन आहे त्याच्याकडून किती ₹2000 फाईन घेतला जातो विच मे एक्सटेंड अप टू ट्वाइस. म्हणजे त्याच्या डबल पण फाईन काय केला जातो, घेतला जातो. 2000 to 4000 rupees. Then next offense आहे obstruction to the officer from the performing his duty. जर समजा एखादा पर्सन आहे किंवा जो ऑफिसर आहे त्या ऑफिसरने त्याच्या ड्युटीज करण्यासाठी जर समजा ड्युटीज प्रॉपरली किंवा करेक्टली फॉलो नाहीत केल्या तर त्या पर्सनला काय पनिशमेंट दिली जाते किंवा कुठली पेनल्टी दिली जाते, तर जर समजा एखाद्या ऑफिसरने त्याच्या ड्युटीज परफॉर्म करताना काही अडथळा तिथं निर्माण केला किंवा करेक्टली त्या ड्युटीज फॉलो नाहीत केल्या तर त्या पर्सनला फाईन अप टू ₹500 काय केले जाते, पेनल्टी घेतली जाते. देन डिसऑर्डरली कीपिंग ऑफ ए स्टॉक अँड अकाउंट. जो स्टॉक आहे त्यांचा तो स्टॉक डिसऑर्डरली म्हणजे प्रॉपर ऑर्डरली तिथं जर तो स्टोअर केला नसेल किंवा त्याचं जे अकाउंट आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट केलेले सबस्टन्स एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट केलेलं ते अकाउंट जर प्रॉपरली स्टोअर केलेलं नसेल, त्याचा जर स्टॉक प्रॉपर ठेवला नसेल तर त्या पर्सन कडून कुठली पेनल्टी घेतली जाते, तर फाईन अप टू ₹1000. देन नेक्स्ट आहे मेंटेनिंग फॉल्स अकाउंट टू स्टॉक. जो स्टॉक आहे मेंटेन केलेला जो स्टॉक आहे त्या स्टॉक मध्ये जर त्यानं काही फॉल्स तिथं त्या एक्साइज ऑफिसरला आढळून आलं किंवा काही चुकीचे अकाउंट त्या स्टॉक मध्ये ठेवलेले असतील किंवा तिथं काही मिस्टेक असेल तर त्या पर्सन कडून किती फाईन घेतला जातो, फाईन अप टू ₹2000. देन इलिगल सेल ऑफ ए ड्युटेबल गुड्स. म्हणजे जे ड्युटेबल गुड्स आहेत त्या ड्युटेबल गुड्स जर सेलिंग इलिगल वेने केलं म्हणजे जे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स आहेत त्या मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचं सेलिंग जर इलिगल वेने केलं तर त्या पर्सन कडून फाईन किती घेतला जातो, फाईन अप टू ₹1000 अँड कन्फिक्शन ऑफ दी गुड्स. आणि त्याच्याकडून ₹1000 फाईन घेतला जातो आणि त्या ड्युटेबल गुड्सचं जे कन्फिक्शन असेल ते पण काय घेतलं जातं, त्याच्याकडून घेतलं जातं. देन नेक्स्ट ऑफेन्स आहे वेअर हाऊसिंग रिलेटेड ऑफेन्स. म्हणजे जे स्टोरेज रूम असतील किंवा वेअर हाऊसिंग रूम आहेत मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन स्टोअर करण्यासाठीचे त्याच्या रिलेटेड कुठला जर ऑफेन्स इथं ऑब्झर्व झाला तर त्या पर्सन कडून फाईन अप टू ₹2000 अँड कन्फिक्शन ऑफ दी गुड्स. आणि त्या वेअर हाऊस मधले जे गुड्स आहेत किंवा जे सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेसचं काय केलं जातं, कन्फिक्शन तिथून त्या पर्सन कडून घेतलं जातं. म्हणजे त्या वेअर हाऊसिंग मध्ये जेवढे काही सबस्टन्सेस आहेत ते सबस्टन्सेस काय केले जातात, कलेक्ट करून घेतले जातात. देन कन्व्हिन्स बाय द ओनर ऑर ऑक्युपायर ऑफ लँड. म्हणजे त्या ओनरनं एखाद्या लँड वरती जर समजा ते
सबस्टन्सेस मॅन्युफॅक्चरिंग करत असेल किंवा सेल करत असेल तर त्याच्या रिलेटेड जर ऑफेन्स असेल तर त्या पर्सनला कुठली पनिशमेंट दिली जाते तर इम्प्रिझनमेंट अप टू 6 months और फाईन ₹500 और बोथ. त्या पर्सनला 6 monthsची इम्प्रिझनमेंट दिली जाते विथ फाईन ₹500 और बोथ. देन बाय एक्साइज ऑफिसर म्हणजे जो एक्साइज ऑफिसर आहे त्या एक्साइज ऑफिसर कडून कुठल्या कुठल्या ऑफेन्स त्या पर्सनला किंवा कुठली इम्प्रिझनमेंट त्या पर्सनला दिली जाते तर देन इन दॅट फर्स्ट इज अ फॅक्सेटियस सर्च सीजर्स बाय ऑफिसर म्हणजे जे सबस्टन्सेस आहेत किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहेत मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचे त्याचं जे सर्चिंग आहे किंवा त्याचा जो रेकॉर्ड मेंटेन केला जातो तो रेकॉर्ड जर प्रॉपर नसेल तर त्या पर्सन कडून किंवा जो एक्साइज ऑफिसर आहे त्या एक्साइज ऑफिसर कडून काय फाईन घेतला जातो तर ₹2000 फाईन त्या पर्सन कडून घेतला जातो. देन नेक्स्ट आहे डिस्क्लोजर ऑफ ए इन्फॉर्मेशन. जर समजा ते मॅन्युफॅक्चरिंग केलेले जे सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेसची जी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते किंवा जे अकाउंट ठेवलं जातं ते अकाउंट जर डिस्क्लोज केलं तर त्या पर्सन कडून फाईन किती घेतला जातो ₹1000 फाईन घेतला जातो. देन रिफ्युजल टू द परफॉर्म ड्युटी आणि त्याच्या ज्या ड्युटीज आहेत त्या ड्युटीज प्रॉपरली किंवा करेक्टली त्यांनी परफॉर्म केल्या नाहीत तर त्या पर्सन कडून त्या पर्सनला इम्प्रिझनमेंट अप टू 3 months और फाईन अप टू 3 months पे म्हणजे त्या पर्सनला 3 monthsची इम्प्रिझनमेंट विथ फाईन काय केला जातो पे करावा लागतो अप टू 3 months पर्यंत.